तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता आपण चाललो आहोत गोरेगावला आणि गोरेगावला जायचं कारण असं आहे की आपल्या ग्रुपमध्ये जो मित्र आहे आपला हर्षद, त्याच्या ताईचं साखरपुडा आहे, त्यासाठी आपण चाललो आहोत गोरेगावला। तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत दुपारचे 12:30 आणि आता आपण निघालो आहोत गोरेगावला जायला। आता मी आहे केळवे रोडला आणि इथून आपल्याला गोरेगावला जायला कमीत कमी 2 तास तरी लागतीलच। तर चला जाऊया आणि आज धमाल करूया आजच्या ह्या ब्लॉगमध्ये। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा, जबरदस्त एकदम। पोचायला 2 मिनटं लेट झालो, ट्रेन सुटले। भारी बघा, वातावरण काय मस्त झालं आहे, पाऊस पडतोय। तर ट्रेन सुटल्या, आता अर्धा तास थांबायला लागेल। चला, फायनली ट्रेन आपली आलेली आहे, बघू शकता। तर चला मित्रांनो, आता आहे ना फायनली आपण पोहोचलो आहोत गोरेगावला आणि बघू शकता आपली जी मित्रमंडळी आहे ती आलेली आहे आणि इथे काम सुरू आहे। तर इथे बघू शकता आता मांडव आहे तो रेडी झालेला आहे। परत जे खाली चटे टाकतात ते आता टाकत आहेत आणि खूप छान प्रकारे आपलं हे सर्व काम की मित्रमंडळी करत आहे। तर इथे आहे अनिकेत काय बोलतो, सर्व काम व्यवस्थित होते? ऐकत नाही रे, बरोबर काम नाही करत। यांना सगळं मी इंजिनिअरिंग ट्रेनिंग देतो, काम करून घ्यायचं त्यांच्याकडे सर्व बरोबर। हा काय राख्या बोलते, मी एकट्याने मानलाय, हे लोकांना काय येत नाही, हे लोकांना लय शिकवायला लागलं। राख्याला आपण खूप दिवसानंतर भेटतोय। राख्या दिवसा किती महिने झाले, बरोबर खूप गेलेला गावाला, काय तू जास्त दिवस झाले भेटलो ना। तर आता फायनली आपण सगळ्यांसोबत भेटून घेऊया आणि काम पण थोडीफार करूया। इथे आहे साहिल पण बऱ्याच महिन्यानंतर भेटला आपल्याला। आणि साहिल, तू काय करतोय? वाजवायची तयारी म्हणजे आपण आता वाजवणार पण आहात? कधी? थोड्याच वेळाने, 5-6 वेळाने। तर बघा, इथे आपला बँजोचा सेटअप पण लागतोय आणि या साईडला आज नाचायचं, वाजवायचं, गाजवायचं, संध्याकाळी दुसरं काहीतरी वाजवायचं। तर इथे आपल्यासोबत आहे हर्षद आणि हर्षदला आज कसं वाटतं ना ते आपण थोडंसं जाणून घेऊया। खूप मेहनत केली आहे, खूप डेकोरेशन आहे ते वगैरे, मेहमान लोकांचं बघायचं आहे, खूप मोठी जबाबदारी आहे आणि हर्षदवर आलेली आहे। आता नवरा पण निघालाय, 15 मिनिटात पोहोचू शकतो या 20 मिनिटात। तर आता आम्ही पण आता तयारी करायला लागेल, मला पण आणि आई पण तयारी करतात। आता यांना पण पाठवतो तयारी करायला आणि खूप एक्साइटमेंट आहे, मजा येणार आहे आणि तुम्ही बघा पुढे जाऊन मजा येईल। चला, तर ताई आता कुठे आहे? ताई आता मेकअप रूम मध्ये, थोडं पावडर पीठ लावते। इथे आहे आपल्यासोबत आपला मित्र, खूप जुना मित्र। तर ते काय करतो आता? इथे आता युनिट लावतो भोंग्याला आणि आता बांधतोय वरती, काम चाललंय एकदम जोरात, फुल फटाफट। तर बघूया, सर्व आपल्यासोबत इथे सागर पण आहे। सागर, सर्व कामं चाललेत व्यवस्थित? सर्व कामं वगैरे चालले, मी मॅनेजर आहे त्यांच्याकडून काम करून घेते। हे सगळे भैया आले, भैया काय काम नाही करत, बघ कसं बसलं तो भैया, काम करतो ऑलरेडी, काय काम नाही करत पण सांगतोय की काम करतोय काम। ठीक आहे चालेल। इकडे आता ना आपण सर्व खुर्च्या लावून घेतोय आणि या साईडला बघू शकता इथे आपला बँजोचा सेटअप पूर्ण आलेला आहे। तर हा सेटअप पण लावायचा आहे आणि स्टेज बघू शकता, हे स्टेज आहे ना ते आपल्या मनोज दादाने मस्त लावलेला आहे, खूपच छान। आपली ही जी मित्रमंडळी आहेत त्यांनीच हा सर्व सेटअप लावलेला आहे। हा मांडव वगैरे ना त्यांनीच हा डेकोरेशन केलेला आहे आणि हा बघा त्याच्यामध्ये काय लावलेलं आहे।
तर चला मित्रांनो, आजच्या ह्या ब्लॉगमध्ये ना आपण खूप सारी धमाल केलेली आहे मित्रांनो. व्हिडिओमध्ये ना जास्त काही दाखवता आलं नाही मला, त्यामुळे या व्हिडिओमध्ये जास्त असं काय आहे नाही. तर खूप एन्जॉय केलं आणि खूपच धमाल केली आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपण अनिकेतला विचारूया. अनिकेत, मजा केली काय तू? हा, मजा खूप केली रे. खूप मजा केली ना? हा, मजा आली खूप. तेच, आणि खूप सुंदर असा हा साखरपुडा झालाय. हा, एकदम मस्त झाला. मस्त मजा आली. खाण्यापिण्यासाठी पण एकदम मस्त खाण्यात आणि एकदम सुंदरसा साखरपुडा झालाय. बरोबर. आणि खूप लोक नाचले वगैरे, तेच, खूप साजरा केला. खूप मस्त मजा आली. तर मित्रांनो, तुम्हाला पण हा जर ब्लॉग आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला, टाटा, बाय बाय.